याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? कसली भ्रूणहत्या झाली? भ्रूणहत्या हा कायद्यानं एक अपराध आहे. महाराष्ट्रात भ्रूणहत्येवर बंदी आहे. मी ते विसरले. 2023ला जे बिल मंजूर झालं त्या बिलासंदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय. दुसरं असं आहे, हे महाशय जे आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना कळलं पाहिजे की 2023ला संसदेनं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल मंजूर केलं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीनंतर तो कायदा बनला आणि परवाच्या 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारनं कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना काढून हा कायदा लागू केला. त्याच्यामुळे 33% आरक्षण हे कायद्यानं लागू झालेलं आहे. कोणत्या जमान्यात वावरतात आमच्या राज्याचे मुख्यमंत्री? आता म्हणे ते पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध वगैरे करणार आहेत. स्वतःचा निषेध करा, स्वतःचा. मी काल म्हणालो की प्रधानमंत्र्यांनी